नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पनीरची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, मीडियम आकाराचे 3 कांदे मी हलकेसे भाजलेले आहेत। तेल वगैरे काय टाकलं नाही, थोडेसे जास्त भाजायचे नाहीत, हलकेसेच भाजून घ्यायचे। ही 1 इंच आलं घेतलेलं असं एकदम पातळ तुकडे करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्यातली एक लसूण जरा मोठा आहे। ह्याच्यामध्ये एक 10 ते 12 काजू घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतली आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या। तुमच्याकडे थोडासा पुदिना असला तर पुदिना पण ह्यामध्ये तुम्ही टाका, चव छान येते। जास्त नाही टाकायचं, एकदम थोडासाच टाकायचा। आता हा एवढा मसाला मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे। मिक्सरला बघा मी पेस्ट करून घेतलेली आणि थोडंसं पाण्याचा वापर केलेला, एकदम बारीक करून घ्यायचं। आणि पनीर मी 250 ग्रॅम घेतलेले आहेत, ते पण मी असे कापून घेतलेले आहेत बघा। मोठे मोठे तुकडे केलेले आहेत, छोटे जरी केले तरी चालेल। पनीर कसं बनवायचं ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे आणि मी सगळीकडे बघा पसरून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये असे पनीरचे तुकडे टाकून घेऊया आणि हलकेसे त्याला परतून घ्यायचे। ह्याच्यामध्ये आपल्याला काय मिरची मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही आहे, असंच आपण हलकंसं त्याला भाजून घेऊया। तर आता मी थोडे थोडे टाकते आणि हे भाजून घेते। गॅस आहे मीडियमच। मस्त असं बघा थोड्याशा तेलावर हे मी भाजून घेतलेलं आहे। आता ह्याला मी काढून घेते। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, गॅस आहे मीडियम। त्याच्यामध्ये एक सुकी लाल मिरची टाकणार आहे, त्यात टाकणार आहे गरम मसाल्याची वेलची, 2 साधी विलायची, 2 दालचिनीचे तुकडे, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे मोठं, 6 मिरी घेतलेली आहे ती आणि 4 लवंगा घेतलेल्या आहेत। हे पण आपल्याला टाकून घ्यायचे। हे हलकंसं भाजलं का नाही की त्याच्यामध्ये बघा ही ग्रेव्ही टाकून घ्यायची। ग्रेव्ही सगळी टाकून घेतलेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे, ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं। गॅस आहे मीडियम आणि ह्याला 2 मिनटं चांगलं आपल्याला तेल सुटस्तवर परतून घ्यायचं आहे। मस्त असं बघा 5 मिनटं मी परतून घेतलेलं आहे। असं तेल सुटस्तवर परतून घ्यायचं। गॅस करते बारीक। आपण ह्याच्यामध्ये साहित्य टाकून घेऊया। 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, गरम मसाला पावडर अर्धा चमचा, थोडीशी हळद घेतलेली आणि 7 मिरी मी कुटून घेतलेले आहेत, हे टाकून घेऊया। 7 ते 8 मिरी टाकायची। मिरी पावडर असली ना तर मग अर्ध्या चमच्याला पण अशी कमी टाकायची। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। मिक्स करून घेऊया। मसाले टाकल्यानंतर बघा मस्त असं मी परतून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला दही टाकायचे। दही चांगलं फेटून घेतलेलं आहे। सगळं साहित्य ह्या चमच्याने घेतलेलं आहे, 250 ग्रॅमसाठी आहे। आणि दही जे आहे ना हे आपलं फ्रेश दही आहे, आंबटवालं दही टाकू नका। आता हे चांगलं मिक्स करून घेते। दही टाकल्यानंतर बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस केला होता बारीक। आता बारीक गॅसवरच आपण हे चांगला मसाला शिजवून देऊया, एक 2 ते 3 मिनटासाठी। झाकण आपण काढून घेऊया। बघा मस्त असा मसाला आपला शिजला गेलेला आहे। पहिला हलवून घेऊया। असं तेल सुटस्तवर चांगलं शिजवून घ्यायचं बारीक गॅसवर। फास्ट गॅसवर करायचं नाही, कारण असं उडतं बघा हे सगळीकडं मग करताना सुद्धा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पनीर टाकून घ्यायचे, जे आपण भाजून घेतलं होतं ते पनीर टाकून घेतलंय बघा। मिक्स करून घेऊया। आता त्यात टाकायचे आपल्याला मलाई। तर ही आपली घरची दुधाची आहे बघा, मी चांगली मिक्स करून घेतलेली आहे। फ्रेश विकतची जरी तुम्ही टाकली तरी चालेल, फेटून घ्यायची फक्त चांगली। मिक्स करून घेऊया। मलाई टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे, एक जागी केलेलं आहे सगळं हे। गॅस बारीकच आहे आणि आपण ह्याच्यावर 2 ते 3 मिनटासाठी बारीक गॅसवर झाकण ठेवूया। झाकण आपण काढून घेऊया। बघा मस्त असं झालेलं आहे। आता ह्याच्यावर टाकायचे आपल्याला कसुरी मेथी, बारीक हातानं मी एकदम चुळून घेतलेली आहे। वरनं टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि आपण हे मिक्स करून घेऊया। तडका पॅन गरम करत ठेवला, त्याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला बटर टाकायचे आणि बटर चांगलं वितळून घेऊया। त्यात टाकायचे बघा थोडीशी मिरची पावडर, ही तिखटवाली आहे बरं का, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। आणि आता ओतून घेऊया आपण आणि आता हे आपण गॅसवर परत ठेवून घेऊया। बटर आणि मिरची पावडर टाकल्यानंतर आपण जेव्हा ते तडका टाकला ना त्यानंतर बघा ओतून आपण हे गॅसवर ठेवलेलं आहे। ह्याला फक्त 1 मिनिटभर असं शिजवून देऊया। 1 मिनिट ते 2 मिनिट झालेत बघा, मस्त असं झालेलं आहे। तुम्ही अशा पद्धतीने एकदा जरूर करून बघा, छान लागतं चवीला। मी हमेशा तुम्हाला रेसिपी काहीतरी वेगळ्या दाखवते। अशा पद्धतीने एकदम झटपट असं करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।